आज बाजारात गेले होते. बाजारातून काहीतरी मुलांना खाऊ आणायचा असा विचार करून येता मटार दिसले. मटारचाच पदार्थ घरी काहीतरी बनवून द्यावा म्हणून एक 2 ते 3 किलो मटार घेतले. कारण स्वस्तही आहे तो ₹50 किलो. चला तर मग मटारचे 2-3 पदार्थ तर व्हायलाच हवेत म्हणून लागलीच ते सोलूनही काढले. मटारचे टपोरे दाणे बनवून हा पदार्थ मला बनवावा असं खूप मनात इच्छा झाली आणि मुलांनाही सुट्टी असल्यामुळे त्यांनाही थोडंसं कामाला लावलं मटार सोलण्यासाठी. चला तर मग मुलांनी तर मटार सोलून दिलेले आहेत. आता मस्त अशा त्याच्या खस्ता कचोऱ्या बनवूया. कचोरीसाठी इथे हा मसाला अगदी परफेक्ट जमायला हवा. 2 चमचे बडीशेप, 2 चमचे धणे घ्यायचे, 1 चमचा जिरे घेऊन थोडंसं भाजून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये ते अगदी जाडसर कुटून घ्यायचं आहे. ह्यामध्ये 1 चमचा आपण चाट मसाला वापरायचा आहे. त्यानंतर ह्यामध्येच आपल्याला मटरही फिरवून घ्यायचे आहेत. त्यामध्ये 2 ते 3 मिरच्या वापरायच्या. म्हणजे माझ्याकडे थोडंसं मिरचीचं प्रमाण जास्त असल्यामुळे मी 2-3 वापरले आहेत. तुम्ही आपल्या आवडीनुसार वापरू शकता. त्यानंतर आपल्याला आता बेसन भाजून घ्यायचं आहे. तेल तापत ठेवायचं, त्यामध्ये बेसन भाजून घ्यायचं. बेसनचा कच्चेपणा जायला हवा. त्यानंतर त्यामध्ये मटार जे वाटलेलं होतं तेही घ्यायचं आणि आपण जो मसाला तयार करून घेतला होता तोही घ्यायचा. आता आपलं मटारचं बॅटर तयार झालेलं आहे. त्यामध्ये हळद घ्यायची, काश्मीरी लाल तिखट घ्यायचं, मीठ घ्यायचं चवीनुसार आणि आपलं आतमध्ये भरणारं स्टफिंग तयार झालेलं आहे. आता वरचं कव्हरच्यासाठी लागणारं आपण साहित्य बघूया. इथे मी गव्हाचं पीठ 2 वाट्या घेतलेलं आहे. चाळून घ्यायचं पीठ, त्यानंतर त्यामध्ये मीठ घ्यायचं चवीनुसार आणि ह्यामध्ये ओवा आपला हातावर थोडासा क्रश करून घ्यायचा आहे. ह्यामध्ये आता तूप घ्यायचं आहे आपल्याला आणि घट्ट असं पीठ मळून घ्यायचं. जास्तही पाणी न वापरता थोडंसं घट्ट पीठ मळून घ्यायचं. आता लागलीच इथे कचोऱ्या तयार करून घ्यायच्या. अशा प्रकारे मी सर्व कचोऱ्या तयार करून घेतल्या आणि थोडंसं मंद आचेवर तेल आधी तापत ठेवलं होतं. आता थोडासा गॅस मोठा करून आपण आता ह्या कचोऱ्या तळून घ्यायच्या. अगदीही गॅस मोठा न करता थोडासा कमी स्लो करत आपण ह्या तळून घ्यायच्या. मस्त अशा कचोऱ्या झाल्या होत्या. आता खाण्यासाठी म्हणून घ्यायच्या आहेत. चला तर मग